एक एक विषय आपण लक्षात घेऊ. आता साधारणपणे अल्जेब्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर अल्जेब्रामध्ये काही इक्वेशन्स तुमच्या समोर आहेत. लिनियर इक्वेशन्स आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, ग्राफिकल काही कॅल्क्युलेशन्स आहेत. अल्जेब्रा सॉल्व करत असताना सुरुवातीला सगळ्यांनी लक्षात ठेवा, अल्जेब्राचा पेपर तुमच्या समोर आल्यानंतर खूप सोपा आहे. 40 मार्काचा जरी पेपर असला तरी त्यामध्ये 2 तास तुमच्या समोर आहे. आणि मी स्वतः आयडियल काही कॅल्क्युलेशन्स लक्षात घेऊन मी स्वतः देखील विद्यार्थ्यांसोबत अल्जेब्राच्या बाबतीत विचार केला. अल्जेब्राची प्रश्नपत्रिका बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे, काही विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे, बघून असेल न बघता असेल. तर त्यामध्ये पहिला प्रश्न असेल, दुसरा प्रश्न असेल, हा तुम्हा विद्यार्थ्यांसाठी सोपा जावा. त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते अवघड न वाटता तुम्हाला ती प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवता यावी. त्यामुळं ते 2 प्रश्न तुमच्या समोर अगदी सोप्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलेले. मला सांगा, पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न, रिकाम्या जागा बऱ्याच आहे ना, ऑप्शन्स आहेत, म्हणजे एक प्रश्न किती मार्काला आहे सांगा मला? 1च मार्क, बरोबर. मग त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट करत असताना टाइम बिंग कन्सिडर केला तर अल्जेब्राच्या पेपर्सच्या बाबतीत तुम्ही जे प्रश्न सोडवणार आहेत तिथं आपल्याला काहीच द्यायचं नाही. रफ मार्क जे काही वर्क आहे ते तुम्हाला करून फक्त करेक्ट ऑप्शन आणि त्याचा आन्सर लिहायचं. काही जण काय करतात, 1A फक्त ए लिहितात, ए लिहायचं नाहीये. काय लिहायचंय तुम्हाला? आन्सर पण काय आहे ते पण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतात. कुठल्या सांगता येतील कोणाला? फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी ओके कंप्लीट स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. आता यामध्ये आपण जर कन्सिडर केला तर व्हॅल्यूज कशा काढायच्या? कंपॅरिझन जे आहे ते आपण लक्षात घेऊन कॅल्क्युलेशन्स करू शकतो. परंतु ज्यावेळेस आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स येतात, ॲप्लिकेशन्स पॉईंट ऑफ व्ह्यू कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, तर सर्वात महत्त्वाचं कुठली मेथड वापरायची? फॉर्म्युला मेथड वापरायची. मग ज्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन्स करणार आहे तर ते कॅल्क्युलेशन्स मात्र परफेक्ट पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं मी परत सांगतोय की प्रश्नाचं स्वरूप जे आहे हे नेमकं अल्जेब्राच्या बाबतीत अतिशय टिपिकल आहे. 1 मार्काचा प्रश्न आहे, फक्त 2 स्टेप्समध्ये आन्सर आपला आला पाहिजे. त्यानंतर 2 मार्काचा आहे, 4 स्टेपमध्ये आन्सर आलं पाहिजे. 3 मार्काचा प्रश्न आहे तर साधारणतः आपल्याला त्या प्रश्नाला 6 ते 7 स्टेपमध्ये सॉल्व्ह करायचे. स्टेप्स सॉल्व्ह करत असताना किंवा रिप्रेझेंट करत असताना लक्षात ठेवा की आपल्या स्टेप्स एकाखाली एक व्यवस्थित रिप्रेझेंट करायला पाहिजे. आता मी काही विद्यार्थ्यांचं हँडरायटिंग पाहिलं, खूपच सुंदर हँडरायटिंग आहे. माझ्या मते तुमच्यापैकी एक सिद्धी शिंदे विद्यार्थिनी आहे, तिचं खूप चांगलं हँडरायटिंग आहे. कारण प्रेझेंटेशन जर नीट अँड क्लीन असेल तर तुम्हाला मार्क्स पडायला देखील सोपं जातं. कारण हे प्रत्यक्ष तुमच्या चुका ज्या आहेत हे नेमक्या कुठं होतात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेस आपण अल्जेब्राच्या बाबतीत 4 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह करणार आहे, ऍप्लिकेशन बेस असणार आहे. ऍप्लिकेशन बेस म्हटल्यानंतर तुम्ही कुठलाही टॉपिक कितपत आणि कशा पद्धतीने अभ्यास केलाय तो जर लक्षात येतला तर त्यावर आधारित तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर्स जे आहेत ते व्यवस्थित लिहिले जाणार. म्हणजे 8 ते 10 स्टेपमध्ये तुम्हाला तो प्रश्न जो आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. बाबतीत जे काही की पॉइंट्स आहेत, जे काही आयडियाज तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत आणि त्या आयडियाज डेव्हलप केल्यानंतर जो फायदा तुम्हाला यावर्षीच नाही तर येणाऱ्या पूर्ण एज्युकेशनल सिस्टीममध्ये जेव्हा केव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स घ्या किंवा अदरवाईज कुठलेही सब्जेक्ट्स जर कन्सिडर केले तर त्यामध्ये याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की इथं मला एकच सांगा की यामध्ये मराठी मीडियमचे विद्यार्थी किती जण आहेत? मराठी मीडियम हात वर करा. ओके, हँड्स डाऊन. त्यानंतर सेमी इंग्लिश ओके, मेजॉरिटी ऑफ सेमी इंग्लिश. ओके, मी दोन्ही लँग्वेजेसमध्ये सांगेन, चिंता नसावी. परंतु प्रश्न असा आहे देणार आहे जे की अतिशय महत्त्वाचे, हे आधी लक्षात घ्या.
मग आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या चुका आहेत किंवा ज्या चुका पारंपरिक पद्धतीने पुढे आलेल्या आहेत त्या मी ज्या सॉर्ट आउट करून तुमच्या समोर रिप्रेझेंट करणार आहे हे थोडंसं लक्षात घ्या. पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण गणित हा विषय म्हटला की सर्वांनाच भीती वाटते आणि जर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने जर ठरवलं की मॅथ्स काढून टाकायचं तर यातले अर्धे विद्यार्थी मॅथ्स सोडून देते. परंतु प्रश्न असा आहे की ज्या गोष्टी तुम्हाला मॅथमॅटिक्समुळं कळणार आहेत किंवा त्या उपयोगाचे आहेत ते त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. पहिला आणि महत्वाचा भाग मी फक्त सुरुवातीला तुम्हाला सांगेन गणिताच्या बाबतीत. म्हणजे आता गणित म्हटल्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये दोन पार्ट ऑलवेज असतात, अल्जेब्रा आणि दुसरा जॉमेट्री. यामध्ये बेसिकली जो पहिला पार्ट आहे अल्जेब्रा हा कन्सिडर केला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना तो सोपा जातो आणि त्यातले बरेच प्रश्न हे थोडेसे कॅल्क्युलेशन्स पॉइंट ऑफ व्ह्यू कमी असल्यामुळं विद्यार्थ्यांना पटकन ते अवगत होतात. राहिला प्रश्न थोडासा जॉमेट्रीचा. जॉमेट्रीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ते पण खूप सोपं आहे, पण आपल्या मनामध्ये अगोदरच ती भीती असती की आता आकृत्या कशा येतील, नेमकं काय करायचंय, कुठली प्रॉपर्टी वापरायची. हा जो भाग आहे हा त्या ठिकाणी महत्वाचा असणार आणि नेमका आपण त्यामध्येच कमी पडतो. मग अल्जेब्रा आणि जॉमेट्रीची तयारी करत असताना पहिल्यांदा एक लक्षात घ्या की आपल्या माध्यमिक विभागाने जी पुस्तकं काढलेली आहेत, पहिला महत्वाचा पॉईंट, जेही पुस्तकं काढलेली आहेत त्यामध्ये पहिला भाग महत्वाचा की आपण आपले जे टेक्स्टबुक्स आहेत हेच वापरायचे आणि टेक्स्टबुकमध्ये मॅक्सिमम सॉल्व करून दिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांना होत नाही. ज्यावेळेस आपण पहिलाच टॉपिक कन्सिडर केला तर सिमिलॅरिटी म्हटल्यानंतर सिमिलॅरिटी आणि त्याचप्रमाणे म्हणजे समरूपता आणि एकरूपता यातला फरक विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. आता कोण सांगेल का व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिमिलॅरिटी अँड कॉन्ग्रुअन्सी? दॅट मीन्स एकरूपता आणि समरूपता यामधला डिफरन्स नेमका काय आहे? कोणाला सांगता येईल? हात वर करा. आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहे, बोर्डाची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण डिफरन्शिएट नाही करू शकलो तर मग अँसर्स कसे द्यायचे सांगा मला. कुणी एक जण हात वर करा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिमिलॅरिटी अँड कॉन्ग्रुअन्सी? बरोबर ना? कॉन्ग्रुअन्सी ऑफ ट्रायंगल्स पाहिलं ना तुम्ही 9वीला, झालं की नाही? ट्रायंगल्स सिमिलर असतील तर अँगल्स आर कॉन्ग्रुअंट, साइड्स आर इन प्रपोर्शन. साइड्स आर इन प्रपोर्शन हेच आपण मराठीत सांगत असताना सांगू. दोन ट्रायंगल्स, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांचे कोण एकरूप असतात आणि ज्या साइड्स आहेत ज्याला की आपण बाजू म्हणतो त्या प्रमाणात असतात. प्रमाणात असतात म्हणजे काय? जे रेशो आहेत हे इक्वल असतात. कॉन्ग्रुअन्सीमध्ये उलट आहे, दोन्ही गोष्टी एकरूप असतात. एकरूप म्हणजे कॉन्ग्रुअंट असतात. अँगल्स ॲज वेल ॲज साइड्स आर कॉन्ग्रुअंट. मग आता परत ह्या गोष्टींचा डिफरन्स जर लक्षात घेतला, बऱ्याच जणांचे कन्फ्युजन्स आहेत की नेमके सिमिलॅरिटीच्या टेस्ट कोणत्या आहेत आणि कॉन्ग्रुअन्सीच्या कोणत्या टेस्ट आहेत. सिमिलॅरिटीचे एकूण 3च टेस्ट आहेत. यस टेस्ट, यस टेस्ट आणि तिसरी ट्रिपल ए टेस्ट, अँगल. बरोबर? आणि नॅचरली कुठल्याही दोन ट्रायंगल्समध्ये जर दोन अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर तिसरा आहे किंवा नाही सांगण्याची गरज आहे का? नाही. कुठलेही दोन ट्रायंगल्स घ्या, ॲक्यूट अँगल ट्रायंगल्स, राईट अँगल ट्रायंगल्स, इक्विलॅटरल ट्रायंगल्स, एनिथिंग एल्स. मग दोन ट्रायंगल्समध्ये जर दोन अँगल्स कॉन्ग्रुअंट असतील तर तिसरा आपोआप जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्ग्रुअंट होणार आहे. हे कशामुळं? बिकॉज ऑफ सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू किती असतं रे? 180. बरोबर? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. हे बेसिक आहे. मग सिमिलॅरिटी म्हटल्यानंतर या ठिकाणी येणारा जो भाग आहे जो की पहिला आणि दुसरा टॉपिक कन्सिडर केला तर सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थेरम.
सिमिलॅरिटीमध्ये आपल्याला जर कन्सिडर केलं तर दोन थेरम्स महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. सिमिलॅरिटी पहिला टॉपिक, जो पहिला टॉपिक आहे त्यामध्ये सिमिलॅरिटी, मी जे काही थेरम्स सांगतो तेवढेच करायचे, अतिशय महत्वाचे आहेत आणि मोजक्याच टॉपिकवर ते थेरम्स तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. पहिला टॉपिक लिहा, सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी मध्ये पहिला जो थेरम आहे तो आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं लिहा. मराठी मीडियम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, पहिला थेरम कोणता? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता इकडे लक्ष द्या, अतिशय सोपं, परंतु या ठिकाणी आपल्याला 4 मार्क्स किंवा 3 मार्क्सला विचारला जाणार आहे. आता 4 मार्क्स केव्हा? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर आपण लक्षात घेतला तर 3 प्रकारे विचारला जातो. पहिला प्रकार, स्टेट अँड प्रूव्ह बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, 4 मार्क. स्टेटमेंटला किती मार्क आहे? 1 मार्क. आणि बाकी प्रूफ जे आहे त्याला किती मार्क्स आहे? एकूण 3 मार्क्स. तोच पुढे 11वी आणि 12वीला कंटिन्यू होणार, कारण ट्रिग्नोमेट्रीचे एकूण 6 सेक्शन्स तुम्ही अभ्यासणार आहेत 11वी आणि 12वी मिळून. परंतु जो महत्वाचा भाग आहे, जे की JEE असेल, नीट असेल या परीक्षांना किंवा बिटसेटची असेल, NDAची एक्झाम असेल, जे प्रश्न विचारले जाणार आहेत ट्रिग्नोमेट्रीच्या बाबतीत, हे मात्र तुम्ही जे पाहिलेले वर्ड प्रॉब्लेम्स, अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, अँगल ऑफ इलिव्हेशन असेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, बघितलेले, हा जो भाग आहे हा कन्सिडर केला तर पुढच्या येणाऱ्या ह्या JEE असेल किंवा नीट असेल किंवा बिटसेट्सचे एक्झाम्स असतील, हा बेस जो आहे तो महत्वाचा असणार. माझ्या मते शेवटचा जो टॉपिक आहे मेन्सुरेशन, हा एलिमिनेट केलेला आहे, बरोबर. तर तो जो भाग आहे ऍक्च्युअली कन्सिडर केला तर कॅल्क्युलेशन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, आता थोडंसं कोविडची सिच्युएशन होती, त्या सिच्युएशनमध्ये सिलेबस जो आहे तो काही अंशी कमी करायचा होता, म्हणून तो टॉपिक एलिमिनेट केलेला आहे. पण महत्वाची गोष्ट की त्याच टॉपिकमुळं विद्यार्थ्यांचं स्किल, विद्यार्थ्यांची स्पीड आणि विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन हे 2 डायमेन्शनल असेल किंवा 3 डायमेन्शनल फिगर्सच्या बाबतीत कसं असेल हे ऑब्झर्व करण्यासाठी तो टॉपिक टाकलेला होता. पण बाय चान्स तो एलिमिनेट केलेला, कारण कॅल्क्युलेशन डेसिमल पॉईंटमध्ये असतील, रेशो असतील किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल, पॉईंट कुठं सरकतो, ह्या गोष्टी जर कन्सिडर केल्या तर त्यासाठी तो टॉपिक होता. पण बाय चान्स तो एलिमिनेट केलेला आहे, त्यामुळं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या तर या टॉपिक्सचे पूर्ण हायलाइट्स जे आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आता थोडंसं पेपर्सच्या बाबतीत आपण परत एकदा लक्षात घेऊ. आता जॉमेट्रीचा पेपर म्हटला, स्ट्रिक्टली लक्षात ठेवा, जो पहिला प्रश्न येणार आहे, दुसरा प्रश्न येणार आहे, साधारणतः यामध्ये फिगर्स तुमच्या समोर येतील. पण या फिगर आपण जर म्हटलं फ्रॉम फिगर जी दिलेली आहे उत्तर पत्रिकेमध्ये ते काढायचं नाहीये, बरोबर. मग कोणाला सांगता येईल कुठली प्रॉपर्टी आपण यूज करता येईल? सांगा पटकन, किंवा आन्सर काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB, बरोबर. तो काढायचा आहे आपल्याला. मग या ठिकाणी तुम्ही जर ट्रायंगल्स ऑब्झर्व केले, तुमच्या काय लक्षात येत आहे? BC हा काय आहे रे? बेस आहे ना, आणि तो कॉमन आहे, बरोबर. मग प्रॉपर्टीज तुम्ही सुरुवातीला सिमिलॅरिटीमध्ये पाहिलेले आहेत, त्याचं हे ॲप्लिकेशन, बरोबर. मग कोणती प्रॉपर्टी आहे? थोडक्यात त्याला रिझन पण आपल्याला द्यावं लागणार आहे. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट किंवा इक्वल बेस, ह्या 2 प्रॉपर्टीज तुम्ही पाहिल्या. याच्यासाठी कोणती प्रॉपर्टी उपयोगात आणता येईल? ट्रायंगल्स ऑफ सेम बेस किंवा इक्वल बेस हॅव एरियाज प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याला फ्रॉम फिगर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB इक्वल्स टू, यू कॅन राईट, पहिल्या ट्रायंगलची हाईट कोणती? AB, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट कोणती? CD, AB अपॉन CD. मग या ठिकाणी आपण रिझन द्यायचं, ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस, ट्रायंगल्स ऑफ काय असेल? इक्वल बेस.
हे थोडक्यात रिझन देणं आवश्यक आहे. त्यानंतर मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB म्हटलं व्हॅल्यू ठेवून टाका 4/8 म्हणजे रेशो किती येईल रे 1/2. बरोबर. मग आपल्याला फक्त एकच मार्क आहे. असं जर कन्सिडर केला तर याला किती असेल हाफ मार्क, याला किती असेल हाफ मार्क. आपल्या स्टेप्स चुकीच्या असायला ठीक आहे. नाव वन लाईन इज पॅरलल टू द वन साइड ऑफ ट्रायंगल. मग तुमची इच्छा BC ला पॅरलल असेल, AB ला असेल किंवा AC ला असेल, कुठली एक साइड घेतली तरी चालते. Now we can consider this one line is parallel to side BC, so it intersects to that AB and AC in points P and Q. बरोबर. So given information consider केलं तर ते आपल्याला लिहावं लागेल. given information व्यवस्थित लिहायचं. in triangle ABC line here parallel to BC, line here parallel to BC, comma, it intersects two sides AB and AC in points P and Q respectively. बरोबर. एवढं आपलं दिलेलं इन्फॉर्मेशन आहे. So what we have to prove? We have to prove that the line divides that two sides on the AB and AC in the same ratio. So you can write AB upon PB equals to